परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं संख्याबळ घसरलंय। आता महापालिकेत तरी राष्ट्रवादी त्या ठिकाणची आपली सत्ता राखण्यात यशस्वी होते का, हाच खरा प्रश्न आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तर राष्ट्रवादीतले दिग्गज नेते पक्षात घेऊन भाजपनं अजित पवारांना जोरदार धक्का दिलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवड राखणं हे अजित पवारांसाठी मोठ्या प्रतिष्ठेची लढाई असेल, तर इकडे मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी होण्याची शक्यता फारच धुसर दिसते। काँग्रेस सोबत आम्ही आघाडी करायला तयार आहोत, आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय। काँग्रेस बरोबर ती निवडणूक लढण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी निश्चितपणे आहे। पण शेवटी 127 वर्षाचा जुना असलेल्या काँग्रेस पक्षाने आता मोठा भाऊ म्हणून या दृष्टिकोनातून आपली भूमिका काय आहे ही जर काही स्पष्ट केली तर आम्हाला नक्कीच बरं वाटेल। शेवटी आता काँग्रेसने या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन उचित निर्णय घ्यायला। नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीवर दणकावून टीका केली होती। त्यामुळे महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येतील ही शक्यता फारच कमी आहे। आघाडी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही अनुकूल आहोत। चर्चेला बसल्यानंतर त्यातली मग काय विषय आहे ते बारकाईने तपासले जातील। नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेसनं अधिकच्या जागा जिंकल्यात, त्यामुळे आघाडीमध्ये आपणच मोठे भाऊ आहोत हे काँग्रेसनं दाखवून दिलं आहे। या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर राष्ट्रवादीला काँग्रेस पुढे जागा वाटपात थोडं का असेना नमतं घ्यावंच लागणार आहे आणि आपल्या मताप्रमाणेच आघाडी होईल ही भूमिका राष्ट्रवादीला सोडून द्यावी लागणार आहे। म्हणून कुठेतरी आघाडी करताना काँग्रेसचं पारडं जड असेल हे मात्र नक्की आहे। गेली 10 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आता सत्ता गेल्यानंतर अस्तित्वाची लढाई लढावी लागते। या लढाईमध्ये काँग्रेस जरा तग धरेल असं दिसतंय, पण राष्ट्रवादीला मात्र निकराची झुंज द्यावी लागेल। विशेष म्हणजे या निवडणुकीकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिलं जातंय, त्यामुळे या निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।